4 ओव्हरची मॅच पहिली, त्यानंतर पाहिलं तर सेकंड राऊंड आता 3 ओव्हरचा होतोय. आजच्या दिवसामध्ये आपण 12 संघ खेळताना पाहणार. ई पूलच्या असतील 4 संघ, त्यांच्या विरुद्ध पाहिलं तर त्यानंतर डी पूलचे सुद्धा 8 संघ आपण पाहतोय. पहिली मॅच, व्हेरी फर्स्ट मॅचला होती सुरुवात. लेट्स गो, सुरुवात करूयात आपण पहिल्या मॅचला. आजच्या दिवसामध्ये ई पूलचा पहिला सामना, एक बलाढ्य संघ मानकिवली त्यांच्या विरुद्ध खेळताना अल सफाल संघ. अल सफाल संघ पाहिलं तर चांगल्या प्रकारचा खेळ या आधी करत आलाय. मानकिवली संघासमोर आव्हान घरच्या प्रेक्षकांचा पाहिलं तर पाठिंबा किती असणार या मॅच मध्ये ते पाहिलं जाईल. व्हेरी फर्स्ट बॉल लावते सुरुवात. पहिलाच बॉल अगदी खोलावर टाकला, एक जबरदस्त गोलंदाजी पहिल्या बॉलवर केलंय. अपील अपील अपील, विकेट जातीये. बॅटर मैदानाच्या बाहेर होते. पहिल्या बॉलवर इथे झालाय खेळाडू बाद. चुकीचा फटका आणि चुकीचा फटका नक्कीच आपल्या टीमला माझ्या रूपामध्ये एक झटका देऊन गेलाय. पहिली विकेट तंबूच्या असायला जरूर आले, परंतु 1 डाऊनला खेळाडू मैदानामध्ये गेलेत. सुजल खेळाडू, अगदी सुजलला सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल. मानकिवली संघाचं सर्व काही पाहिलं तर भिस्त या पाहिलं तर 11 खेळाडूंच्या जीवावर आहे. कॅप्टन पाहिलं तर बाईट साठी आले होते. त्यांनी सांगितलं की 50+ धावा करू आम्ही. पुढील बॉल अगदी फटका चांगला, स्ट्रेट ड्राइव्ह फटका खेळलाय. लॉंग ऑफच्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत. पहिली धाव घेतली, धावांचा शुभारंभ मानकिवली संघाने केलाय. मानकिवली संघाला माहिती आहे की आपल्या संघामध्ये बरेच चांगले बॅटर, परंतु आपल्याला एक धावने पुढे जावं लागेल. चला, मानकिवली संघाचे खेळाडू त्यांना विनंती असेल आपण खुर्चीत बसून घ्यायचंय. मानकिवली संघाच्या खेळाडूंना किंवा आपण समोरून बाजूला व्हायचं. प्रेक्षकांना विनंती आहे, पाठीरेखाने विनंती असेल आपण व्यासपीठावरून साडा बनवायचंय. मानकिवली संघाच्या पाठीरेखाने विनंती असेल व्यासपीठ राहायचंय. यानंतर फटका पाहिला तर तिथेच राहिला, परंतु पॉइंटच्या दिशेने फिल्डर आहेत. मिळेल ती सिंगल धाव, दुसरी धाव कंप्लीट केली आहे. सन्माननीय सूरजजी ठोंबरे यांच्याकडून पाहिलं तर प्रत्येक षटकारासाठी मानकिवली संघासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सन्माननीय मूर्तुजा बेडेकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. मूर्तुजा बेडेकर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. पुढील बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर डीप मध्ये पहिली धाव घेतलीये, दुसरीचा प्रयत्न अगदी नाहीये. खेळपट्टी पाहिलं तर बरीच दूर आहे. बराच पायवांचा पाहिलं तर खेळपट्टीवर धावून धावा नक्कीच काढाव्या लागतील. कस लागणाऱ्या बॅटरचा 3 धावा झाल्यात. मूर्तुजा बेडेकर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. हाल संघासाठी पाहिलं तर या मैदानामध्ये आलेत प्रेक्षक म्हणून आज, परंतु आयोजकांची विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. 3 धावा यानंतर अपील केली आहे. पंचांचा बोर्ड अगदी अवकाशाकडे, अंधार रात्रीमध्ये मिळवलेली विकेट. खेळाडू बाद, दुसरा विकेट. धक्का लागतोय, असीम या गोलंदाजाला मिळतो विकेट. मानकिवली संघ अगदी पाहिला तर थोडा निराशा जरूर असेल, खेळाडू दुसरा बाद होतोय. व्यासपीठावर तर फेमस चायनीज अर्थातच स्पायसी चायनीजचे मालक अर्थातच मूर्तुजा बेडेकर साहेब आलेत. त्यांचा आपण या स्पर्धेमध्ये या मैत्री चषकामध्ये पाहिलं तर प्रणालजी लाले, सूरजजी केदारी, त्याचबरोबर संतोषजी जोरकर यांच्या मार्फत करूया आपण स्वागत. 5 बॉलचा खेळ इथे सरला. 2 विकेट मैदानाच्या बाहेर आणि 3 धावा झाल्यात. थोडासा अडचणीमध्ये आहे, परंतु अडचणीवर मात द्यावी लागेल. आणि मानकिवली संघाने बऱ्याच दाखवून दिले ग्रामीण क्रिकेट खेळताना की अशा संघर्षमय वातावरणामध्ये आपल्या टीमला चांगल्या प्रकारे खेळ करून दाखवलाय. बॅटिंगसाठी मुन्ना गेलेत. यानंतर बॉल अगदी डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. बॅक टू द बॉल, नक्कीच बॉलरच्या जवळ जातोय. फिल्डर आलेत मिडॉनचे, बॉल पकडला, सिंगल धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका अंती जर पाहिलं या धावफलकाची स्थिती, आसिमने गोलंदाजी गेली. पहिल्याच बॉलवर गेलेली विकेट. त्यानंतर पाहिलं 3 सिंगल आल्या, त्यानंतर आली सिंगल धाव, त्यानंतर आलेली पुन्हा धाव. 1 विकेट म्हणजे अर्थातच 2 विकेट आणि 4 धावा मैदानामध्ये असतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकाची स्थिती 4 धावा 2 विकेट. कम ऑन डिझाय.
असीमने जबरदस्त गोलंदाजी केली, अतिशय योग्य अशी कामगिरी आपल्या संघासाठी जरूर केली, परंतु समोर असलेला मानकिली संघ आपली जी ओळख आहे ती ओळख नक्कीच या मैदानात दाखवून द्यावं लागेल. घरचं मैदान, या मैदानावर अगदी आपल्या आता प्रेक्षक सुद्धा आपले बरेच आले, तर मानकिली संघाचे त्यांचे आपण स्वागत करूया. त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. सोबत घर बसल्या सुद्धा आपल्या मानकिली गावची स्पर्धा, आपल्या मानकिली गावचा खेळ पाहिलं तर पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक असतील, त्यांनाही नक्कीच आपण त्यांचं आपण स्वागत करूयात. ऑनलाईनच्या द्वारे सुद्धा बऱ्याच मॅचचा आनंद घेत असतील. पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या नंतर आपण पाहिलं तर 4 धावा, 2 विकेट मैदानाच्या बाहेर. मुन्ना आणि त्याच्यासोबत जर पाहायला गेलं तर सुजलची जोडी मैदानामध्ये आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. अरबाज छोटा कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहेत, पकडला जाईल का बॉल? यस, पकडला आणि फेकी सुद्धा झाली आहे. सिंगल धाव, एकेरी दोन्ही देखील धाव पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत पाहायला गेले तर मोठे फटके नाहीत, परंतु मानकिली संघ ताकद मोठी आहे. मानकिली संघाची कॅप्टन सुद्धा आले होते. कॅप्टननी बाईट देताना एवढं सांगितलं की आम्ही 50 धावा करायचा प्रयत्न करू, परंतु आतापर्यंत थोडी संत सुरुवात पाहतोय. यानंतर चांगली बॅटिंग केली जाईल. ज्या प्रकारे पाहिलं तर या मैत्री चषकामध्ये आतापर्यंत खेळ सरलाय, यामध्ये नक्कीच दोन्ही बॅटरचं सुद्धा कौतुक करूयात आणि त्यांना बेस्ट ऑफ लक देऊयात, कारण येणाऱ्या ओव्हर्स मध्ये चांगल्या धावा यांच्याकडून केल्या जातील यामध्ये तिला मात्र शंका नाही. परंतु अरबाज बॉलिंग ट्रॅकवर आले, चांगली गोलंदाजी करतात. अगदी पाहिलं तर कर्जत खोपोलीच्या हायवेच्या लगत असलेले मैदान, सुसज्ज मैदान पाहतो. या मैदानाची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच. चांगल्या प्रकारचं मैदान सजवलं आयोजकांनी. पुढील बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर अगदी कार्पेट फटका चाललाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत, त्यांना पकडला जाईल बॉल का? काय जबरदस्त थ्रो झालाय. या सिंगल जरमध्ये पुन्हा एकदा पाहिलं धाव फलक 6 पर्यंत पोहोचलं. सिंगलने पाहिलं धावा इथं पुढे गेल्या जातात आणि मानकिली संघाला ओळखावं लागेल, स्वतःच्या ताकदीने खेळावं लागेल, सिद्ध करावं लागेल मैदानात आणि त्याचबरोबर संघर्षमय वातावरणामध्ये स्वतःला झोकून द्यावा लागेल. संघर्ष आपली नेहमी वाट पाहतो, तो संघर्षावर मात करावीच लागेल. थोडा लेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाण्याची सोय पाहिलं तर 12th मॅनलाच विनंती असेल की आपणच पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. 12th मॅन सुद्धा पाहिलं तेवढा तत्पर आहे. त्यांचं दोन्ही 12th मध्ये आपण स्वागत करूयात. डॉट बॉल गेलाय. पुढील बॉल पुलर लेनचा बॉल होता. अगदी पाहिलं तर अगदी कार्पेट फटका चाललाय. फिल्डर डीप मधून आले, पकडला बॉल. दुसरीचा प्रयत्न करणार का? आणि दुसरीचा प्रयत्न सुद्धा झालाय सक्सेसफुल. या 2 धावा, मागचा बॉल डॉट जरूर होता, परंतु या बॉलवर मोठं आक्रमण केलं आणि आक्रमण करण्याचा पवित्रामध्ये 2 बॅटर मुन्ना आणि त्याचबरोबर सुजलने तेवढी चांगली दिली 7. सन्माननीय मणिजी देशमुख यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. सोबत पाहिलं तर निर्धार चषकाचे पाहिलं तर सर्व सन्माननीय निखिलजी देशमुख सरांना विनंती असेल आपणही व्यासपीठावर. निर्धार चषकाचे पाहिलं तर सर्व निखिलजी देशमुख यांना विनंती असेल आपणही व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. चांगला फटका, गॅप सिलेक्शन केला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेधुंद मारलेला फटका गेला सीमा पार. आता मानकिली संघामध्ये आलेला उत्साह पाहण्यासारखा असर. कमॉन डीजे. सन्मान्य जिते दिसले सर यांच्याकडून पाहिलं तर यांचं सुद्धा या व्यासपीठावर स्वागत होत आहे. त्यांचे शुभ आगमन झालंय. परंतु बॅटिंग करताना मैदानामध्ये आता बॅटर मुन्नाच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात. त्याला टीमची गरज काय ती गरज ओळखावी लागेल आणि त्या आपल्या गरजेप्रमाणे खेळावे लागेल. 2 षटकांचा खेळ इथे मैदानामध्ये संपुष्टात आलाय. टीमची टोटल पोहोचलाय 2 बाद 14 धावसंख्येवर. आकाशजी दबडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी दोन्ही बॅटरसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे कॅश प्राइज लावलं त्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. ग्रुप ग्रामपंचायत मानखिलीचे सदस्य साहेब अतुलजी देशमुख यांचंही पाहिलं तर शुभ आगमन झालं. त्यांचंही या स्पर्धेमध्ये असेल सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम असेल दादा आपलं. अगदी मानखिली गावाचा अगदी कायापालट करून दिलाय. मानखिली गावामध्ये आज पाहिलं तर जर आपण गावातून शिरलो तर अगदी सिमेंटचे रस्ते, चांगल्या प्रकारचं कॉन्क्रीटीकरण झालंय. चांगल्या गावाची पाहिलं तर जी जिल्हा परिषद शाळा तीही पाहिलं तर चांगले सुसज्ज बनवले आणि नवीन निर्धार करून नक्कीच पाहिलं तर मानखिली गावचे
सदस्य अतुलजी देशमुख आले, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज अतुलजी देशमुख साहेबांकडून केलंय, त्यांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूयात. तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर असेल, अर्थातच 12th मॅनला विनंती असेल आपण पाणी द्यायला जायचंय तिसऱ्या ओव्हर नंतर. मुनीर आलेत बॉलिंग ट्रॅकवर, समोर बॅटर अर्थातच मुन्नाला चार्ज घ्यावा लागेल. टीमची आता दुरा मुन्नाच्या हातामध्ये. चांगले बॅटिंग केली, धावा होऊ शकतात. आणि अलसफाल संघ, एक मोठा संघ, तगडा संघ, त्यांच्यावर धावा करावे लागतील टीम मानकिवली संघाला. पहिलाच बॉलर केले आक्रमण, फिल्डर चेस डाऊन करतील पण बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. मुन्नाच्या बॅट मधून तडाखा आलाय, चौकार. जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या जोरावर पहिला तर संपूर्ण आपला भारत देश खरं तर चालतोय हेच म्हणावं लागेल. एकाने स्वराज्य दिलं असे आमचे जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्याने पहिल्यांदा आम्हाला संविधान दिलं असे बाबासाहेब आंबेडकर. यानंतर जागा बनवली, फिरून मारण्याचा केला प्रयत्न, परंतु फिल्डर होते तैनात. फाईन लेगच्या दिशेने मिळते विकेट, पुन्हा येतात मैदानाच्या बाहेर. भारती साहेबांकडून पाहिलं तर प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दिनेशजी ठोंबरे यांच्याकडून पाहिलं तर प्रत्येक हॅट्रिक साठी, षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये असेल. त्याचबरोबर सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य अतुलजी देशमुख साहेबांकडून प्रत्येक षटकासाठी 500चं कॅश प्राइज असणार आहे. बरोबर, कॅश प्राइज बऱ्याच प्रकारे लावला आणि त्याचबरोबर विश्वास दाखवण्याचं काम नक्कीच आपल्या माध्यमातून ऍज अ प्रेक्षक म्हणून बराचसा विश्वास दाखवला या दोन्ही खेळाडूंवर. परंतु जे काही करायचं मैदानामध्ये या दोन्ही खेळाडूंना करायचंय. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रफुल्ल गेलेत, प्रफुल्ल मैदानामध्ये गेले, अर्थातच पप्पू या नावाने फेमस. परंतु प्रफुल्लला चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक षटकासाठी बऱ्याचसा कॅश प्राइज लागले. अखाजी दबडे यांच्याकडून पाहिजे 200 रुपये सुद्धा आहे. पहिला फटका कव्हरच्या दिशेने डीप मध्ये बॉल चालला, फिल्डर आहे तैनात, पहिली धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. तोड लेझी क्रिकेट पाहायला मिळतं मानकुली संघाकडून. एकेरी दुहेरी घ्यावा लागेल, मिसफील्ड झालाय, फायदा उठवलाय, मिळाल्या 2 धावा. अशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल. अर्थातच धावा झाल्या त्या धाव फलकावर 20 धावा. 30+ गेला तर नक्कीच अलसफाल संघाला सुद्धा मेहनत करावी लागेल आणि मेहनत 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 तेव्हाच काहीतरी आपल्याला नक्कीच विजयाचा सूर गाजू शकतो. पप्पू ठोंबरे 3 षटकारामध्ये तर 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल. भरत ठोंबरे यांच्याकडून पुढील बॉल, या बॉल होता अगदी खोलावर टाकलेला बॉल, उत्तर नव्हतं बॅटरकडे. डॉट बॉल गेला आणि डॉट बॉलची सांगता करतात अर्थातच गोलंदाज मुनीर चांगली गोलंदाजी करतात. अलसफाल संघ मैदानामध्ये खेळतोय. पाठराखांचा पाहिलं तर बराचसा उत्साह अलसफाल संघाचा, त्याचसोबत मालकिनी संघाचे पाठराखे बरेच आहेत. मग यामध्ये पाठराखांमध्ये असलेला द्वंद्व, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ या मॅच मध्ये सरजी करणार हे सुद्धा पाहिलं जाईल. चांगली गोलंदाजी, डॉट बॉलचं इथं नक्कीच समीकरण पाहायला मिळतंय. काय जबरदस्त काम करतोय. एरुणकर मामांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय, आपलं सर स्वागत असेल. चांगला फटका आहे, लंगडी काढपट फटका चालला, डीप मध्ये फुलणार नाहीये, चेस डाऊन करतील का, परंतु नाही, बॉल गेला सीमापार, रॉकेट फटका सीमापार, आलेला धावा 4.
त्यांच्याकडे पाहिलं तर प्रत्येक षटकासाठी 500 जरूर लागले. पण आतापर्यंत जर आपण पाहिलं हॅट्रिक साठी सुद्धा 5000 सन्माननीय पाहिलं तर अतुलजी देशमुख सर आहेत. खरं तर एक देखणं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटची बरीचशी आवड असलेले अतुलजी देशमुख सर आहेत, त्यांचं आपण स्वागत करूयात. याला तर वाटची एज लागली का पाहिली जाई, परंतु एस्टनच्या मागे बॉल थांबला गेला. आता संधी निर्माण झाली अर्थातच प्रफुल्ल टोमरे खेळाडूला स्काय टच कडून पाहिलं तर 5000चा कॅश प्राइज 3 बॉल 3 षटकांसाठी अतुलजी देशमुख सरांकडून 3 षटकार 5000, दिनेशजी टोमरे यांच्याकडून पाहिलं तर 3 षटकार 1000 रुपये, सचिन भारती यांच्याकडून षटकारासाठी 1000, मणिजी देशमुख यांच्याकडे पाहिलं तर षटकारासाठी 200, आकाश दबडे यांच्याकडून सुद्धा पाहिलं तर षटकारासाठी 200 आणि भरत टोमरे यांच्याकडून 3 षटकारासाठी 300. परंतु बराच वेळ झाला आपण पाहतोय. आता या मॅच मध्ये आपल्याला टीमला जर का विजयाच्या जवळ धावा घेऊन जाव्या लागतील तर चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वर सलीमचा बॉल अगदी चांगला होता, परंतु थोडासा पंचांकडे बॅटर पाहत राहिले, फक्त पाहतच राहिले, परंतु पंच सुद्धा अगदी तत्पर आहेत, त्यांना माहिती आहे 3 बॉल 3 षटकार 5000चा नक्कीच कॅश प्राइज असणारच. निशांत देशमुख प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. कव्हरच्या दिशेने डीप मध्ये बॉल चालला, फिल्डर आहे, थोडं लेझी धाव घेत आहेत. क्रिकेट पाहिलं तर आपण फास्ट क्रिकेट आहे, इथे चांगलं फास्ट घ्यावा लागेल. एखादा बॉल हातातून सुटला तर नक्कीच त्यावर दुहेरी धाव घेण्याचं सुद्धा स्वप्न पहिल्याच पहिले धावावर घेणं गरजेचं ठरणार. सिंगल 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 हेच पाहायला मिळतं आतापर्यंत या मॅच मध्ये. संपूर्णपणे क्षेत्रामध्ये पाहिलं तर फक्त 3च चौकार आलेत आणि आतापर्यंत टीमची टोटल पोहोचलाय 26 पर्यंत. या प्रकारे क्रिकेट खेळला जाणार नाहीये, चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये. फटका चांगला, दमदार बॉल हवेत, फिल्डर बॉल डाऊन, अगदी पाहिलं तर विकेट घेतात. खेळाडू बाद होतोय, अर्थातच धक्का लागतोय टीम मानकिवली संघाला. बाहेर सालीमसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. सालीम भाईंचं नक्कीच इथे स्वागत करूयात. दोन बॉल 2 षटकार मारले तर 1 षटकारासाठी नक्कीच आशिषसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावला गेला. एक मोठं बक्षीस लावलं या स्पर्धेमध्ये, बक्षिसांचे उधळण पाहायला मिळते, पण तो बॅटरने धावा करायला पाहिजेत. अगदी पाहायला गेलं तर 2 बॉल 2 विकेट हॅट्रिकची संधी निर्माण असणार गोलंदाजाला. 17 वर्षाचा गोलंदाज अर्थात सालीम बॉलिंग ट्रॅकवर. विकेट गेली आहे, विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील दुसऱ्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक आणि ती पहिल्या मॅच मध्ये मिळवतो. या स्पर्धेला अगदी रोळक लावायचं काम गोलंदाजाने केले. टीम पाहिलं तर मानकिवली संघ जिथे 50 धावा करण्याचा मानस ठेवला होता, पण तो झाले काय, घडलं काय, चांगली गोलंदाजी अलसफाल संघाकडून पाहायला मिळाली. टीमची टोटल जर पाहिली बॅटिंग करणारा संघ मानकिवली संघ पोहोचलाय 26 वर. समोरच्या संघाला टार्गेट 4 ओव्हर मध्ये 24 बॉल मध्ये 27 ठेवलंय. या शेवटच्या षटकामध्ये या गोलंदाजाने खर्च केला, अगदी पाहायला गेले तर फक्त 2 धावा आणि 3 विकेट मिळवल्या.
कॅप्टनला आपण टॉस साठी यायचंय. सत्तावीसचं टार्गेट असणार आहे, परंतु जर पाहिलं तर बक्षिसाची खैरात जिथे आपण पाहिलं तर झाली होती अर्थात पहिल्या इनिंग मध्ये जी मानकिवली संघासाठी, परंतु बक्षीस पात्र ठरला अगदाच ज्याने 3 बॉल 3 विकेट घेणारा खेळाडू हाल गावचे पाहिलं तर माजी उपसरपंच सन्माननीय अजिमजी कर्जीकर साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच त्याला 3 बॉल 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. सोबत कासिमजी बेडेकर यांच्याकडून पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि मुर्तुजा बेडेकर यांच्याकडून पाहिलं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज, अर्थातच 1700 रुपयाचं कॅश प्राइज आतापर्यंत या खेळाडूने पटकावलंय. टॉस केला गेला अर्थातच टीम ताकई असेल त्यांच्या विरुद्ध खेळताना आपण पाहणार होतो केलवली संघ. 3 धावा झाल्या. 27चं टार्गेट आहे. 27चं टार्गेट चांगल्या प्रकारे करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर आलेले गोलंदाज राज आहेत, चांगली गोलंदाजी करावी लागेल. या धावाही पहिल्यांदा वाचवल्या जाऊ शकतात, परंतु जिद्दीने खेळावं लागेल मैदानामध्ये. पुढील बॉल फटका चांगला, अगदी दमदार स्वीट साऊंड ऑफ द बॅट, जाईल सीमा पार, मिळतील धावा 6 मॅक्झिमम. चांगली गोलंदाजी करावी लागेल. राज पुढील बॉल, काय जबरदस्त फटका, अगदी साइड स्क्रीनच्या दिशेने बॉलला पाठवलाय, बॅक टू बॅक आलाय दुसरा षटकार. कॅश प्राइज आपल्या नावावर केलंय. अर्थात कासिमजी बेडेकर, मुर्तुजा बेडेकर आणि आझिमभाई कर्जीकर यांच्याकडून पाहिले तर तब्बल टोटल मिळून जर पाहायला गेलं तर 1700 रुपये आलेत. 500 200 प्लस आझिमभाई कर्जीकर माजी उपसरपंच यांच्याकडून 1000 रुपये. परंतु आता 3 बॉल 3 षटकार मारून या बॅटरला सुद्धा फेज कर्जीकर यांच्याकडे पाहिले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळवण्याची संधी निर्माण असेल. राजचा पुढील बॉल अगदी स्लोअर होता, बॉल जाईल वाईटच्या दिशेने आणि या वाईटच्या रूपामध्ये धाव संख्या टीमच्या टोटल मध्ये वाढतीये. पोहोचलाय संघ 16 पर्यंत. 16 रन ऑन स्कोर बोर्ड. कशा प्रकारे बॅटिंग केली जाते पाहिलं जात आहे. 27 करायचे पहिल्या ओव्हर मध्ये धावांचा नक्की अगदी पाठलाग केला गेलाय. चला गाडीची लाईट बंद करायची विनंती आहे. पुढील बॉल फटका कव्हरच्या दिशेने खेळला, फिल्डर नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय, बॉलला अडवलं जाईल. सिंगल घेतली, दुहेरीचा झालाय प्रयत्न. अलसफाल संघ चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. 2 धावा झाल्यात कंप्लीट. चला बाईकची लाईट जी चालू आहे ती बंद करायची किंवा फिरवायची. व्यासपीठावर आपण पाहतोय एक मान्यवर पाहतोय, त्याच्यासोबत पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणालजी लाले सर आहेत, त्याचबरोबर संतोषजी जोरकर सर, अर्थात सूरज केदारी सर, सन्मान्य दत्तात्रयजी जोरकर साहेबांचं या व्यासपीठावर होतंय शुभ आगमन. त्याचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय चंदन भारती यांच्याकडून पाहिलं तर विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5000 कॅश प्राइज असणार. 5000चं कॅश प्राइज. कॅश प्राइज मानकोळी संघाकडून बरंच लावलं गेलंय. प्रेक्षकांनी बरंच कॅश प्राइज जरूर लावलंय, परंतु त्याचा फायदा कोण उचलणार आणि फायदा उचलावा लागेल पाहिलं तर बॉलिंग टीमला. आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात पहिल्या षटकानंतर 18 धावा झाल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये अरबाज रवाना झालेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. विकेट हॅट्रिक घ्याव्या लागतील. आता जर पाहायला गेलं तर अवघ्या धावा 9 हव्यात आणि या 9 धावा वाचवाव्या लागतील.
विकेट घेतली ना प्रत्येक विकेटला मनीष देशमुखकडून 200 रुपये आणि निशा देशमुखकडून 200 रुपये. अरबाजने 3 छक्के मारे तर 1000. अरबाजने 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपये. परंतु आता धावा फक्त 9 पाहिजेत. धावा 9 पाहिजेत. परंतु मनीष देशमुख आणि त्याचबरोबर निशांत देशमुख यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 200चं कॅश प्राइज असेल. निशांत देशमुख आणि त्याचबरोबर मनीष देशमुख यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. चला मॅचला आता सुरुवात करा, उशीर करू नका. बॉलिंग ट्रॅकवर पारस आलेत. विकेट हॅट्रिकची संधी निर्माण असेल. 5000चा कॅश प्राइज सुद्धा पहिल्या तर त्यांच्यासाठी लागले. प्रत्येक विकेटसाठी पहिले तर 200चं कॅश प्राइज. समाजांची दिसले साहेब सुद्धा आहेत. अब्रासाठी त्यांचे मामा माजी उपसरपंच अजीम कर्जगर यांच्याकडून पाहिले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला आलाय का, अगदी जबरदस्त फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारायला फटका, जाईल सीमा पार, मिळतील धाबा 6 षटकार. कॅच साठी पाहिलं तर एका हाताने जर कॅच पकडला प्रेक्षक कमाल कॅच तर त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सुप्रियाताई जोरकर सिंगल हँड मध्ये पकडलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. आयवा कॅच साठी वाईट बॉलची इथं घोषणा होतीये. धावसंख्या 1 वाढली जाते. टीमची टोटल पोहोचलाय संघ 25 पर्यंत. आयवा कॅच साठी सुद्धा बक्षीस लागले. अर्थातच पाहिलं तर प्रत्येक स्तरातून बक्षीस आलंय. फिल्डिंग टीम साठी सुद्धा बक्षीस बराच लावला गेलाय. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा पाहिलं तर तब्बल 5000. मणि देशमुख यांच्याकडे सुद्धा पाहिलं 200. बॉल उंच आहे, कॅच घेण्याची संधी निर्माण झाली आहे. स्वतः बॉलर कॅच आली, सोडलाय कॅच. 200चं कॅच प्राइज आता मनीष देशमुख आणि त्याचसोबत पाहिलं तर निशांत देशमुख यांच्याकडून होतं. अर्थात 400 मिळाले असते परंतु टीम मध्ये थोडासा जोश सुद्धा निर्माण झाला असता. परंतु आता गरज आहे अवघ्या 1 धावेची. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा पाहिलं तर बक्षीस लावलं गेलंय. अतुल देशमुख सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून पाहिलं तर 5000चं कॅश प्राइज आहे. परंतु एक बक्षीस पटकावणार कोण. या बॉल आहे, सन्मान दिला गेलाय, चांगल्या बॉलचा दिलाय सन्मान आणि तेवढंच चांगला नक्कीच गोलंदाजी. आता गोलंदाजी मार्कवर थोडा उशीर झालाय परंतु या उशिराला नक्कीच आपल्या टीमकडे विजयाकडे परावर्तित करायचं. प्रत्येक बॉलवर विकेट घ्यावी लागेल. टीमला गरज आहे जिंकण्यासाठी. बॅटिंग करणारा अल्सफाल संघ अवघ्या 1 धावसंख्येची. पुढील बॉल अगदी खेळला हलवार पद्धतीने. त्यांना माहिती आहे विजय हा महत्वाचा आहे आणि या मॅचला विजय होतोय. अर्थात अल्सफाल संघ या मॅचला झालाय विजयी. त्यांचं करूयात अभिनंदन. आणि मैदान सोडताना प्रत्येकाने लाईनअपने मैदान सोडायचंय. दोन्ही टीमने शेक हँड सुद्धा करायचंय तेव्हा मैदान सोडायचंय.